हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी अस्सल घरगुती जेवणामध्ये मी घेऊन आलो आहे सफेद कुपा मच्छी करी. तर मित्रांनो, चला पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज मी जी रेसिपी बनवणार आहे सफेद कुपा मच्छी करी, त्यासाठी मी बाजारातून फ्रेश अशी मच्छी घेऊन आलो आहे. आपल्या रेसिपीसाठी लागणारे लसूण देखील मी साफ करून घेतला. थोडंसं आलं देखील मी चॉप करून घेतलं आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या देखील घेतल्या आहे. थोडासा कढीपत्ता देखील घेतला आहे मित्रांनो. सोबतच 2 मीडियम साईजचे कांदे आणि 3 मीडियम साईजचे टोमॅटो देखील घेतले आहे आणि हिरवी अशी कोथिंबीर देखील घेतली आहे हिरवीगार. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची ठेचून अशी पेस्ट तयार करणार आहे आणि ती आपल्या मच्छीमध्ये मॅरिनेट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं ठेवून देणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी अद्रक लसणाची ठेचून अशी भरड अशी पेस्ट तयार केली आहे आणि ती मी आपल्या रेसिपीमध्ये म्हणजे मच्छीमध्ये मॅरिनेशनसाठी ॲड करत आहे. तर मित्रांनो, अद्रक लसूण आणि मिरचीची भरड पेस्ट ही मच्छीमध्ये ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी सर्वप्रथम थोडीशी हळद देखील ॲड करत आहे. तर तुम्ही पाहू शकता मी थोडीशी हळद देखील ॲड करत आहे. सोबतच थोडंसं लाल तिखट देखील ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर थोडासा गरम मसाला देखील मी ॲड करत आहे. थोडासा आगरी मसाला देखील ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर थोडेसे कढीपत्ते देखील मी ॲड करत आहे. त्याचबरोबर बारीक चॉप केलेली हिरवीगार कोथिंबीर देखील ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. सोबतच चवीनुसार थोडंसं मीठ देखील ॲड करत आहे. तर मीठ ॲड केल्यानंतर मित्रांनो, मी मिश्रण हे एकजीव करून घेणार आहे आणि आपलं मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याला मी मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चला पाहूया. तर मिश्रण हे एकजीव झाल्यानंतर त्यावर मी 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपलं मिश्रण हे मॅरिनेट होत आहे. तोपर्यंत मी 2 मीडियम साईजचे कांदे आणि 3 मीडियम साईजचे टोमॅटो हे बारीक चॉप करून घेत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी कांदे आणि टोमॅटो हे चॉप करून घेतले आहे. सोबतच आपल्या करीसाठी मी एका बाउलमध्ये 2 ग्लास पाणी देखील गरम करायला ठेवले आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या रेसिपीसाठी पाणी हे व्यवस्थित गरम होत आहे. तर मित्रांनो, पाणी गरम झाल्यानंतर गॅसवर मी एका भांड्यामध्ये मी थोडंसं 4 ते 5 पळी तेल देखील घेतलं आहे. तर त्यामध्ये मी सर्वप्रथम ऑनियन हे फ्राय करून घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ऑनियन फ्राय होत आहे आणि त्यामध्ये मी ठेचून तयार केलेली भरड अशी पेस्ट देखील ॲड करत आहे. तर आपली पेस्ट ॲड केल्यानंतर त्यामध्ये मित्रांनो मी टोमॅटो देखील ॲड करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बारीक चॉप केलेलो टोमॅटो देखील मी ॲड केले आहेत. तुम्ही पाहू शकता मी कढीपत्ते देखील ॲड केले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, 15 ते 20 मिनिटं झाले आहेत आणि आता मी मॅरिनेटेड मच्छी ही आपल्या रेसिपीमध्ये ॲड करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी मच्छी ही रेसिपीमध्ये ॲड करत आहे. तर मित्रांनो, मच्छी ही रेसिपीमध्ये ॲड केल्यानंतर त्यावर मी 2 ते 5 मिनिटं झाकण देखील ठेवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी रेसिपीवर झाकण ठेवत आहे. तर मित्रांनो, 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि त्यामध्ये मी रेसिपीसाठी गरम केलेले पाणी देखील ॲड करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी व्यवस्थित बारीक गॅसवर शिजत आहे आणि त्यामध्ये मी गरम केलेली पाणी देखील ॲड करत आहे. तर मित्रांनो, आपल्या रेसिपीमध्ये मी गरम पाणी देखील ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, गरम पाणी ॲड केल्यानंतर त्यावर मी एक झाकण ठेवणार आहे, तुम्ही पाहू शकता. 5 ते 10 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला आपली रेसिपी ही कंप्लीट बनवून दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपली कुपा मच्छी ही रेसिपी व्यवस्थित शिजून तयार होत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपली कुपा मच्छी ही रेसिपी पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे
आणि आशा करतो तुम्हाला माझी जेवणाची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच काही जेवणाच्या व्हिडिओमधून. बाय मित्रांनो. हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी अस्सल घरगुती जेवणामध्ये मी घेऊन आलो होतो सफेद कुपा मच्छी करी. तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि मित्रांनो, मी विनंती करतो की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच काही जेवणाच्या रेसिपीच्या व्हिडिओमधून. बाय मित्रांनो.